जय भीम सोलापूरकरांनो, आज 12 डिसेंबर 2024 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव यशवंतराव उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांची 112वी जयंती या ठिकाणी ब्लू इंडिया पार्टी यांच्या वतीने साजरी करण्यात येत आहे। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। आपल्यासोबत या ठिकाणी ब्लू इंडिया पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ता थोरात, त्याच पद्धतीने सुनील सामाजिक कार्यकर्ते सुनील शिवशरण, शांतिकुमार कांबळे, शैलेंद्र सोनकांबळे, बनसोडे साहेब, त्याच पद्धतीने पात्रे साहेब, त्याच पद्धतीने सचिन सावंत, विजयानंद काळे, मिलिंद कांबळे हे या जयंती उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत। तर या सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीविषयी आपल्याला सामाजिक कार्यकर्ते सुनील शिवशरण माहिती देत आहेत। काय सांगाल आपण भैयासाहेबांच्या कार्याविषयी? आज या ठिकाणी ब्लू इंडिया पार्टीच्या माध्यमातून भैयासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत। पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आयुष्यमान दत्ता अण्णा थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण इथं जयंती साजरी करत आहोत। जयंती करण्यामागचा उद्देश असाच आहे की आमची पार्टी धार्मिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये अनेक वर्ष कार्यरत आहे। आमच्या पार्टीचा प्रमुख हे हैदराबादमध्ये गौडासाहेब आहेत आणि महाराष्ट्रामध्ये दत्ता अण्णा थोरात हे काम पाहत आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार्टीचा एक हा भाग म्हणून आजची जयंती आपण साजरी करत आहोत। भैयासाहेबाबद्दल सांगायचं झाल्यास बाबासाहेबाच्या परिनिर्वाणानंतर भैयासाहेबांनी जे आपले मुंबईची चैत्यभूमी आहे त्यासाठी मध्य प्रदेशमधून महू या गावापासून पायी लॉंग मार्च काढून मुंबईपर्यंत येऊन त्यांनी आपली ही चैत्यभूमी साकार केलेली आहे। भैयासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेचं सुद्धा कार्य फार मोठ्यात केलेलं आहे। त्यांच्यानंतर आता वीराताई आंबेडकर हे सुद्धा भारतीय बौद्ध महासभेचं काम पाहत आहेत। असंच आंबेडकर घराण्याच्या माध्यमातून जो धर्माचा प्रसार होत आहे त्यामध्ये आंबेडकर घराण्याचा मोलाचा सहभाग आहे। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण आज भैयासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करीत आहोत। ब्लू इंडिया पार्टीतर्फे भैयासाहेब आंबेडकर यांची 112वी जयंतीनिमित्त शिवशरण मामाने आयोजित केलेला आहे कार्यक्रम। आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देश ही काय, पहिल्यांदा महाराष्ट्रात कार्यक्रम ही चालू आहे। इथनं आम्ही धार्मिक संस्थेत सगळे कार्यक्रम आम्ही करणार आमच्या पार्टीच्या वतीने, आणि ह्याच्या पुढे पण आम्ही असंच कार्यक्रम करू। जय भीम।